नमस्कार. आपल्या सोबत आहेत तेजस दत्तात्रय राणे जे आहे ते प्रभाग क्रमांक 1 मधून आपलं नशीब आजमावत आहेत. शहर विकास आघाडीचे उमेदवार आहेत अधिकृत. त्यांच्याशी आपण आता बातचीत करतो आहोत. त्यांचं प्रचार सुरू आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. एक तरुण उमदं नेतृत्व या निमित्ताने या प्रभागामध्ये उमेदवार म्हणून मिळालेलं आहे. आपण पाहूया त्यांना प्रचार कसा चालू आहे, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आपला. नमस्कार, मी तेजस दत्त राणे शहर विकास आघाडीकडून निवडणूक लढत आहे. नारळ या चिन्ह आमची निशाणी नारळ आहे. आमचे नगराध्यक्ष उमेदवार श्री संदेशजी पारकर हे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत. आता आम्ही प्रचार फेरी निशाणी आम्हाला परवाची भेटल्यापासून आम्ही जे प्रचार फेरी चालू केली, लोकांना एवढी चिंता आवश्यकता होती की कधी एकदा निशाणी भेटते, कधी निशाणी, आणि निशाणी आम्हाला हवी तशी मिळाली, लोकांकडे लगेच पोहोचली. नारळ, जो नारळ प्रत्येक कामाला पहिल्या शुभ कार्याला पहिला लागतो तो नारळ, जेवणात लागतो तो नारळ. त्यामुळे लोकांना आम्हाला निशाणी पोहोचवायला काही वेळ लागला नाही. नारळ हा सगळीकडे लागतो. लोकांनी आता एकच ठरवलंय, नारळावर आता फिरताना आम्हाला समजलं की लोकांनी आधीच सांगितलंय, आम्ही निशाणीची वाट बघत होतो, तुम्ही नाही आलात तरी आम्ही निशाणी आमच्याकडे बदली आम्ही नारळावर बटन दाबणार होतो. त्यामुळे दोन्ही मत आम्हाला, आम्ही या वार्डात दोन्ही नगराध्यक्ष उमेदवार आणि मी स्वतः नगरसेवक बहुमताने 1 नंबरचे लीडने निवडून येऊ हीच मला गावी देतो. मग कशा पद्धतीने प्रचार तुमचा चालू आहे म्हणजे? प्रचार उत्सव चालू आहे, लोकांच्या गाठीभेटी चालू आहेत, प्रचार फेरी चालू आहे. लोकांना हवा असा उमेदवार भेटलाय हे लोकांनी सांगतायत. नक्कीच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे संदेश पारकर आहेत ते त्यांचं आणि कणकवलीशीच नातं आहे. हे राजकारणात अनेक वर्ष ते आहेत. कसा काय त्यांनाही प्रतिसाद या भागामध्ये आहे? यांना तर अतिउत्तम चांगलं आहे, कारण की त्यांचं वयाच्या 25व्या वर्षापासून या राजकारणात आहेत. ते सरपंच झाले, त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा लोकसंपर्क जास्त आहे. आजही त्यांना इथे राहत नव्हते, पण लोकांच्या आग्रहाखातर ते आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिलेत. नक्कीच ह्या भागाच्या जे काही प्रश्न असतील उर्वरित ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कटिबद्ध कशा पद्धतीने असणार? मेन म्हणजे माझा भाग पूर्ण ग्रामीण भाग आहे. नाही पायवाट आहेत, नाही रस्ते आहेत, नाही गटार आहेत, नाही नळ योजना आहे. मेन म्हणजे 10-15 वर्ष इथे विकासच झाला नाही. ग्रामीण भागात तुम्ही मागे आता फिरला सगळं बघताय. ते मेन म्हणजे व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे, ट्रान्सफॉर्मर नाही आहे, नळ योजना ही जुनी घातली, त्याचे पाणी चढत नाही आहे. त्याच्यावर भर देण्यात माझा पहिला प्रयत्न. हा भाग जो आहे तो वंचित राहिला विकासापासून. 100% बरोबर. हा भाग वंचित राहिला विकासापासून, कारण 15 वर्ष सत्ताधाऱ्यांनी काहीच काम केलं नाही. बरोबर. त्यामुळे लोकांनी निवडला उमेदवार म्हणून मी आहे. लोक आग्रस्त तुम्ही या रिंगणात उभे आहात. पण तेजस राणे निवडून आल्यानंतर हे प्रश्न सोडवणार आहेत का? 100% सोडवणार. पहिले लोकांचे तेच, आणि 10 वर्ष या प्रभागात फिरतोय, लहानाचा मोठा इथेच झालाय, त्यामुळे लोकांच्या समस्या जवळून पाहिल्यात. त्या समस्या सोडवण्यासाठीच मी आज निवडणूक लढवत आहे. नक्कीच काय आव्हान कराल? नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर उभे आहेत आणि आपण स्वतः या भागामधून उभे आहात. काय लोकांना आव्हान कराल? मी स्वतः नारळ निशाणी शहर विकास आघाडीकडून उमेदवार लढवत आहे. नारळ या चिन्हावर मला मतदारांनी व संदेश पारकर यांना नारळ या चिन्हावर भरघोस मतांनी निवडून द्यावी, हे असं आवाहन लोकांना करत आहे. नक्कीच हे होते तेजस राणे. त्यांनी आपले संदेश पारकर आणि आपल्या स्वतःसाठी मतदान करा असं आव्हान केलं आहे. नारळ ही निशाणी मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः आनंदित आहेत, कारण हा नारळ शुभ कार्याला लागतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि लोकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. घरोघरी जाऊन ते प्रचार करतात आणि येथील जे प्रश्न राहिलेले आहेत ते आपण सोडवू असा त्यांना विश्वास आहे. त्याशिवाय या भागातून आपण आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना चांगलं मतदान होईल असं त्यांना या ठिकाणी विश्वास आहे.